मित्रांनो, बरेच वेळा असं असतं की माणसाला बोलायची इच्छा होत नाही आणि काही काही विषयांवर न बोललेलं बरं असं वाटतं. पण काय आहे की आपण जो हा विषय सुरू केलेला आहे की मी काय म्हणतो, बातमीच्या मागची खरी बातमी काय आहे, या विषयावर संलग्नित आज पुन्हा मला बोलावं लागून राहिलं आहे. आज सकाळी लोकमत टाइम्स वृत्तपत्र वाचत असताना मला एक बातमीकडे माझं लक्ष गेलं की जवळपास इमामवाड्यामधल्या 12 सिग्नल एरियामधल्या जवळपास 400 फॅमिलीला गेले 8 दिवसापासून पिण्याचं पाणी मिळत नाही आहे. कारण काय तर त्यांच्याकडे वॉटर सप्लाय करणारी जी मेन पाईपलाईन आहे त्या पाईपलाईनला 8 दिवसाआधी डिस्कनेक्ट करण्यात आलं. का बरं डिस्कनेक्ट करण्यात आलं? तर एकीकडे यांचं म्हणणं असं आहे प्रायव्हेट ऑपरेटरचं की सगळे कनेक्शन जे आहे तिथे जवळपास 168 कनेक्शन हे जे आहे ते इल्लिगल आहे. ठीक आहे ना, म्हणजे मान्य करू आपण की कनेक्शन इल्लिगल असते, पण ती गव्हर्नमेंटची जी इतके वर्षापासून तिथल्या नागरिकांचं म्हणणं आहे की ही जी पाईपलाईन आहे ही गेली 40 वर्षापासून ती टाकण्यात आलेली आहे, ती अचानक कशी काय कट करण्यात आली. जर इल्लिगल कनेक्शन्स आहेत त्या भागामध्ये तर तुम्हाला परवानगी आहे का इल्लिगल कनेक्शनला डिस्कनेक्शन करण्याची? कारण की मला असं माहिती आहे की नागपूर महानगरपालिकेला ही जबाबदारी आहे, नागपूर महानगरपालिकेची ऑथॉरिटी आहे, जबाबदारी आहे. कारण की नागपूर महानगरपालिका या संपूर्ण वॉटर सप्लाय डिपार्टमेंटचं ओनर आहे. तर त्यांची तुम्हाला परमिशन मिळालेली आहे का? तिथल्या त्या भागातल्या डेलिगेटनी अशी परमिशन दिलेली आहे का की हे सगळे कनेक्शन डिस्कनेक्ट करा आणि यांची मेन पाईपलाईनच तोडून टाका, त्याच्यामुळे हे डिस्कनेक्शन होऊन जाईल. सगळे 160-168 जे कनेक्शन आहे इल्लिगल ते कटून जाते. जरी हे इल्लिगल असली कनेक्शन तरी आपल्याकडे दुसरा रस्ता आहे. आपण या इल्लिगल कनेक्शन्सला रेग्युलराईज करू शकतो डेलिगेटच्या माध्यमाने, NMC डेलिगेटच्या माध्यमाने. अनरजिस्टर्ड कनेक्शन जे आहे त्यांना आपण अनरजिस्टर्ड टू रजिस्टर्ड करू शकतो. गेल्या पास्टमध्ये म्हणजे आजपासून 3 वर्ष आधी अशा ड्राईव्ह दरवर्षी चालायच्या, अनरजिस्टर्ड टू रजिस्टर्ड. लोकांना फॉर्म देण्यात यायचे, त्यांचं ऑलरेडी जे एक्झिस्टिंग कनेक्शन आहे त्याच इल्लिगल म्हणा, त्या इल्लिगल कनेक्शनला रेग्युलर करून घ्यायचे. हा तर नेहमीचाच पायंडा आहे. मग अचानक एकदम 400 परिवाराला 8 दिवसापासून पाण्यासाठी तडफडत ठेवणं की हा एक गुन्हाच आहे की नाही? आणि म्हणणं असं आहे की आमचे जेव्हा कर्मचारी तिथे गेले त्या कर्मचाऱ्यांना थांबवून ठेवण्यात आलं. मला असं वाटतं की माझा जो अनुभव आहे गेल्या 12-13 वर्षाचा या जलप्रदाय विभागातला, त्याच्यामध्ये अशा घटना भरपूर झालेल्या आहेत. अशा घटना नेहमीच होत असतात. त्याच्यासाठी आमच्याकडे ऑलरेडी एक टीम होती ज्याला आम्ही सोशल वेलफेअर टीम म्हणत होतो. ही टीम आधी जाऊन तिथे कम्युनिकेशन करायची, सर्वांशी बोलायची आणि त्यांना कन्व्हिन्स करायची की आपण अनरजिस्टर्ड टू रजिस्टर्ड ड्राईव्हमध्ये या. आणि नागपूर शहरामध्ये असे बरेचसे कनेक्शन जे होते इल्लिगल ते सगळे रजिस्टर्ड करण्यात आले, पण कोणाचाही पाणी सप्लाय तेव्हा कापण्यात आलेला नव्हता. जसं एक आपल्या भारतीय कॉन्स्टिट्यूशनमध्ये जसं लिहिलेलं आहे की 100 गुन्हेगार जरी सुटले तरी एका बेगुन्हा माणसाला शिक्षा झाली नाही पाहिजे. त्याच आधारावर जलप्रदाय विभागसुद्धा असाच कार्यान्वित करत होता की जरी 100 इल्लिगल कनेक्शन सुटले तरी त्यांच्यामध्ये आजूबाजूमध्ये जर एखादा लीगल कनेक्शनवाला असेल आणि तो डिफॉल्टर नसेल तर त्याला पाणी सप्लाय झाला पाहिजे. मग आता आपण एक काम करू शकतो, या सर्व लोकांना आपण अनरजिस्टर्ड टू रजिस्टर्ड ड्राईव्ह करू शकतो, लीगल कनेक्शन देऊ शकतो, त्यांच्याकडनं आपण बिल घेऊ शकतो, आहे की नाही? बरोबर. बघा, विचार करा. शेवटी जलप्रदाय विभाग तुमचा आहे आणि सर्व कार्य तुमच्या हातामध्ये आहे. मी फक्त एवढं म्हणू शकतो की मी काय म्हणतो, या बातमीच्या मागची ही बातमी आहे की आपण
त्यांचं पाण्याचं कनेक्शन जे कापलेलं आहे ते रेग्युलराईज करण्यासाठी त्यांना पहिले रेग्युलराईज करून घ्या. आणि जर तिथे काही वाद होत असतील, कारण की एन एम सीचा हा जलप्रदाय डिपार्टमेंट आहे, तर NMCने याच्यामध्ये पुढाकार घ्यावा हीच विनंती. धन्यवाद.